वेलकम इन एमपीएससी एक्झाम गोल. एमपीएससी एक्झाम गोल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आयोगाच्या मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचा सराव व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2023च्या प्रश्नपत्रिकेतील इतिहास या विषयावर आयोगाने विचारलेले प्रश्न उत्तरांसहित पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापित करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले? तर या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ब, क आणि ड. म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापित करीत असताना त्यांना रघु भिकाजी गेनुबाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार या व्यक्तींचे सहकार्य मिळाले. प्रश्न 2, इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे कोणता गव्हर्नर जनरल म्हणाला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कॅनिंग. इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरल म्हणाला. प्रश्न 3, प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? विधान अ, दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. ब, प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. च, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. आणि ड, प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. तर पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? यासाठी आपल्याला 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे. ब, अ, ब आणि क फक्त ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. प्रश्न 4, हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजाराचे महाराज सर महेंद्र चंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. ब, हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते. च, डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर फरांसे नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची यांनी शाखा सुरू केली. ड, 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. बघा पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत. या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 जो आहे तो बरोबर आहे. म्हणजे वरील जी अ, ब, क ही विधानं आहेत ती बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 5, इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली? अ, नील हॅवलॉक, ब, ऑट्रॅम फ्लॉरेन्स बद्दू, क, कॅम्पबेल, तर ह्युमरोज, ड, विल्यम डिग्बी, बॉर्लिन क्लार्क. हे 4 पर्यायांपैकी खाली दिलेल्या पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे. म्हणजे अ, ब आणि क ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. म्हणजे नील हॅवलॉक, ऑट्रॅम लॉरेन्स बंधू, कॅम्पबेल, सर ह्यूज ह्युमरोज इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कर्तबगार सेनानींनी या महत्वाची भूमिका बजावलेली होती. प्रश्न 6, इसवी सन 18
1975 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागांमध्ये झाले? हो, बिमडी शिरूर, पारनेर नगर, ब इंदापूर हवेली, बागलाण सातारा, क पाचगाव शिराळा, जत मलकापूर आणि ड श्रीगोंदा कर्जत सोलापूर रत्नागिरी. आणि 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे. अ, ब आणि ड फक्त. म्हणजे बिमडी शिरूर, पारनेर नगर, इंदापूर हवेली, बागलाण सातारा व श्रीगोंदा कर्जत सोलापूर रत्नागिरी या ठिकाणी शेतकऱ्यांचे उठाव या भागांमध्ये झाले. प्रश्न 7. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनांमध्ये भाग घेतला होता? अ. गोवा मुक्ती संग्राम, ब. हैदराबाद मुक्ती संग्राम, क. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि ड. महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन. तर खालीलपैकी 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी सर्वच चळवळी आणि आंदोलनांमध्ये भाग घेतलेला होता. प्रश्न क्रमांक 8. इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. कारण हो, क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला, ब. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती, क. जहाल व मवाळ यांच्यातील युती आणि ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती. 8व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे वरील सर्व विधानं जी आहेत ते बरोबर आहेत. ही सर्व कारणं आहेत. इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या याची. प्रश्न क्रमांक 9 आहे. टिंबटिंब यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. 1. गणेश वासुदेव जोशी, 2. सीताराम हरी चिपळूणकर, 3. न्या के टी तेलंग, 4. महात्मा फुले. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. गणेश वासुदेव जोशी यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. प्रश्न क्रमांक 10 जोड्या लावा. राष्ट्रीय सभेची अधिवेशने आणि ठिकाणे दिलेली आहेत एका बाजूला आणि एका बाजूला त्यांचे अध्यक्ष दिलेले आहेत. तर बघा, 1889 5वे अधिवेशन मुंबई. याला कोणती जोडी अचूक लागू शकते? तर जोडी क्रमांक 3 विल्यम वेडरबर्ग. म्हणजे 1889 5वे अधिवेशन मुंबई याचे अध्यक्ष विल्यम वेडरबर्न हे होते. ब. 1891 7वे अधिवेशन नागपूर. याला कोणती जोडी लागू शकते? तर 1 नंबरची जोडी आनंदाचार्य. म्हणजे 1891 7वे अधिवेशन नागपूर हे आनंदाचार्य हे अध्यक्ष होते त्याचे. क. 1895 11वे अधिवेशन पुणे. याला चौथी जोडी ही अचूक लागू शकते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. म्हणजे 1895 11वे अधिवेशन पुणे याचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. ड. 1897 13वे अधिवेशन अमरावती. याला कोणती जोडी लागू शकते? याला दुसरी जोडी अचूक लागू शकते शंकरन नायर. म्हणजे 1897 13वे अधिवेशन अमरावती शंकरन नारायण हे त्याचे अध्यक्ष होते. या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयाचे प्रश्न पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण 2023च्या संयुक्त पूर्व परीक्षेचे पुढील विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना आयोगाचे मागील वर्षातील प्रश्नपत्रिका संच राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी व संयुक्त गट ब गटचं पूर्व परीक्षेसाठी हवे असतील त्यांनी स्क्रीनवरील व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअप मार्फत आपल्याला ही PDF बुक्स मिळतील. अतिशय माफक दरामध्ये आपण ही PDF बुक्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषय पाहिला. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 2023चा पुढील विषय. तोपर्यंत धन्यवाद.